शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला तब्बल 33 नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्या आहेत। यामुळे जिल्ह्यांच्या आरोग्य विभागात मोठी भर पडली आहे। जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सुलभ होण्यासाठी 26 लहान ॲम्ब्युलन्सची मागणी असून नर्मदा किनाऱ्यावरील गावांसाठी बोट ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे। यावेळी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की गेल्या काही वर्षापासून सातत्याने या मागण्या केल्या जात होत्या। आज शासनाच्या सहकार्याने त्या पूर्ण झाल्या याचा मला आनंद आहे। त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त अजून 26 लहान ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त लवकरच या ठिकाणी आमचं जे नर्मदा किनाऱ्याचे जे गाव आहे तर तिथे सुद्धा आम्ही बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील घराबाहेर आय लव्ह मुंबई अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे। राहुल कणाल फाउंडेशनच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे। भाऊ लहानांसाठी शिंदे काका, बहिणींसाठी लाडका भाऊ, तरुणांसाठी लाडका दादा, ज्येष्ठांसाठी आधार, समाजांचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात असा आशय या बॅनरवर आहे। मी राहुल गांधींना फोन करून बुलढाणा विधानसभेची जागा काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरे गटांसाठी सोडली असेही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतील। कोणीही आरोप करू शकतं, पण आरोपात किती तथ्य आहे हे जनता समजून असते, अशी मिश्लील टीका केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवर केली आहे। म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता, त्यांना मीच काय, मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून यायचा, मोठ्या मताने जिंकून यायचा आत्मविश्वास होता। आता त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल। त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही, पण बुलढाणा मतदारसंघ असेल, बुलढाणा जिल्हा असेल, यातली जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावं अशातला भागने लोक समजून आहेत आणि लोक ते समजतात। ही निवडणूक सरळ नव्हतीच। काही गोष्टींमध्ये भाजपने षडयंत्र केलं। हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्वांची लढाई नव्हती। तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात, याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। तुम्ही मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये, कारण ते मागच्या रस्त्याने येऊन ईव्हीएम मॅनिप्युलेट करून 133 जवळपास पोहोचलेत, असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले। जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतं। ते मला जरा उलटा करा, कारण आपण हरलो नाही आहोत, हा विजयच आहे। आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊन ईव्हीएम मॅनिप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी 133 चेहरा आहे, ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही, तुम्ही ऑब्झर्व करा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत म्हणत मध्य नागपूर आरएसएसचे मुख्यालय आहेत, ती जागा हरावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष संघटन कमजोर ठेवलं। मला कुठलीही मदत केली नाही, माझ्या रक्तांच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहेत। सन्माननीय आरएसएस एजंट नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरी बॉर्डरवर आरटीओ विरोधात आंदोलन केले, त्याला परवानगी देऊ नका असे नाना पटोले सांगतात। उलट माझ्यांवर हल्ला झाला त्यावर एकही शब्द नाना पटोले बोलले नाहीत। नाना पटोलेंची काँग्रेस कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना असल्यामुळे ते आरएसएसचे एजंट आहेत असा आरोप बंटी शेळके यांनी पत्रकारांसमोर लावला। बौद्ध समाजाबद्दल, दलित समाजाबद्दल, आदिवासी समाजाबद्दल, वेगवेगळ्या समाजाबद्दल जे महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जे केलं त्याला
पाटा वो पौधे को पेड़ बनाने का काम अगर किसी ने पानी डालकर अगर किया होगा तो उनका नाम नाना पटोले है. इसलिए ये नाना पटोले जी आरएसएस के एजंट आहे. सन्माननीय नाना पटोले जी यांच्या सीपी सलारचे राहिली गोष्ट की हे जे लोक आहे या लोकांनी आपसामध्ये सेटिंग केली होती की बा मध्य नागपूरची सीट जी आहे ती मध्य नागपूरची सीट, कारण की इथे हेडगेवारजींचं निवासस्थान आहे, इथे मोहन भागवत यांचं निवासस्थान आहे, इथे आरएसएसचं हेडक्वार्टर आहे, इथे जे आहे भारतीय जनता पक्षाचं आरएसएसचं हेडक्वार्टर आहे, गडकरी साहेबांचं घर आहे. तर ही जी सीट आहे ही सीट काँग्रेसने जिंकली नाही पाहिजे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे 4000 मतांनी आमचा मागच्या वेळेस निसट्टा पराभव झाला. आम्ही कधीच थांबलो नाही. निष्क्रिय आम्ही सन्माननीय नाना पटोलेजी सारखं होतो नाही, आम्ही सक्रिय होतो. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गांडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम पुन्हा स्थगित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी 12.5 कोटीचा निधी मंजूर केला होता, ज्यामधील 60.5 कोटींचं काम पूर्ण झालं आहे. मात्र उर्वरित कामाला स्थगिती देण्यात आली आहे. 1986 सालचा दाखल देत संबंधित पालिका अधिकारी व PWD अधिकाऱ्यांना हे काम पुन्हा बंद करण्याचे पत्र दिले. मात्र पालिका अधिकारी या पत्रांची कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता हे काम बंद करण्याचे पत्र संबंधित PWD अधिकाऱ्यांना दिले. पालिकेच्या या पत्रांवर कारवाई करत आता PWD अधिकारी चक्क संबंधित ठेकेदारांना हे काम पूर्णपणे बंद करण्याची नोटीस बजावली आहे. या स्थगितीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथील एका घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत लाखोचं घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागली तेव्हा घरामध्ये कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्याचं कारण अद्यापही कळू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. धाड येथील दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कडक कारवाई करा अशा सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पोलीस विभागाला दिल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे काल रात्री टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती. ही रॅली धाड येथील स्टेट बँक चौकात आल्यानंतर किरकोळ वाद झाला होता. हा वाद गावातील लोकांनी मिटवल्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांसमोर फटाके फोडण्यात आले. त्यानंतर 2 गटांमध्ये वादविवाद होऊन दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत धाडमध्ये जमावबंदी लागू केली. आज सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जात घटनेची माहिती घेतली. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.